निघल म्हणजे 100 रुपये जरी दर धरला तरी 25 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे। आज आपण पांडुरंग सोमाशे आपल्या समोर आहेत आणि याची लागवड कशा पद्धतीने केली? लागवड 10 बाय 7 वर आहे। आणि आतापर्यंत तुम्ही बहुखोड डाळिंब पद्धतीची लागवड केलेली आहे। त्या बहुखोड डाळिंब पद्धतीमध्ये काय होतं आणि एकखोड मध्ये काय आहे ह्याच्यातला जरा फरक सांगा। तर यात खर्च आणि ते फवारा नीट द्या येत नाही, फवार नीट बसत नाही, खोड असल्यामुळे फवार नीट बसतो आणि खर्च कमी होतो। संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अनेक राज्यामध्ये या डाळिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आणि प्रत्येक शेतकरी हा कोट्याधीश झालेला आहे। याची जिवंत उदाहरणं म्हणजे आपण अनेक भागातले शेतकरी बघितलेले आहेत, त्याची उत्पादन क्षमता बघितलेली आहे। कारण यापूर्वी जे बहुखोड पद्धत होती त्या बहुखोड पद्धतीला जो अनेक प्रकारचे रोग येत होते आणि त्यापासून ते डाळिंबाचं पीक होतं ते शेतकऱ्यांना मारक ठरत होतं, परंतु हे एकखोड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना तारक ठरलेलं आहे। त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे आपण ही भरलेली या ठिकाणची सोमाशे यांची